बातमी आपण बघूया कला क्षेत्रातून। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। नोरडातील त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। या पुरस्काराचं स्वरूप 25 लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असं आहे। तर गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा सुतार यांनीच घडवलेला आहे। मुंबईतील इंदू मिलमधील स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम सुद्धा सुतार यांनी केलेलं आहे। शिवाय अनेक ऐतिहासिक पुतळे त्यांनी घडवलेत। महात्मा गांधींचा त्यांनी बनवलेला अर्धपुतळ्याचं जागतिक स्तरावरती सुद्धा कौतुक झालेलं आहे। मूळचे धुळ्याचे असलेल्या सुतार यांचा उत्तर प्रदेशातील नोएडा या ठिकाणी भव्य स्टुडिओ आहे। दरम्यान कला क्षेत्रातील योगदानाबद्दल राम सुतार यांना 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। ज्यावेळी त्यांना आम्ही पुरस्कार सुपूर्द केला त्यावेळी ते जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा असं बोलले। म्हणजे हा जो काही महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान राम सुतार साहेबांमध्ये पाहायला मिळाला की तब्येत थोडी ठीक नसतानाही त्यांनी सगळ्यांना ओळखलं, ते बोलले। त्यातल्या काही गोष्टी आम्हाला समजल्या, काही नाही समजल्या, पण हे मात्र निश्चित आम्हाला त्या ठिकाणी समजलं की ते जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा म्हणत होते। आणि त्यातनं आमचंही ऊर हा अभिमानाने आणि स्वाभिमानाने त्या ठिकाणी भरून पावला। या महाराष्ट्र भूषण पुरस्कार आमच्या सरकारने दिला, त्यामुळे खऱ्या अर्थाने या पुरस्काराची उंची वाढलेली आहे सुतार साहेबांना दिल्यामुळे। आणि म्हणून अतिशय प्रतिभावंत, ऋषितुल्य असे शिल्पकार आणि असे कलावंत हे खरं म्हणजे मराठी माणसाचा मानबिंदू आहेतच आणि महाराष्ट्राचं भूषणही आहे।